नमस्कार. मुंबईच्या पदरी निराशा पण राजस्थानचा संघ बाद फेरीत दाखल. आजच्या व्हिडिओच्या मध्ये आपण मुंबईचा अखेरचा सामना नेमका कसा झाला आणि नेमकं सामनावीराचा किताब कोण जिंकला, मॅच कोण जिंकली याची इत्थंभूत माहिती देणार आजचा हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. व्हिडिओला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या पदरी निराशा, राजस्थान संघ बाद फेरीमध्ये दाखल. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात तरी मुंबईचा संघ जिंकेल असे क्रीडाप्रेमींना वाटत होतं, पण तसंच झाले नाही आणि शेवटी चाहत्यांच्या पदरी निराशाच आली. मुंबई आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवरती आपला अखेरचा सामना जिंकून या मोसमाचा शेवट गोड करेल असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते, पण फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरलेला राजस्थानचा संघ सरतेशेवटी बाद फेरीत दाखल झाला. मुंबईच्या पराभवाने कोलकाता आणि पंजाबचे आव्हान देखील संपुष्टात आलेले आहे. राजस्थानचा जलदगती गोलंदाज जेफ्रा आर्चरने अखेरच्या टप्प्यात येऊन केलेली फलंदाजी ही सामन्याला कलाटणी देणारी ठरली. जेफ्रा आर्चरने 15 चेंडूमध्येच 32 धावांची खेळी करून एक आश्वासक फलंदाजी धावसंख्या राजस्थानला उभारून दिली. आर्चरने गोलंदाजीत देखील आपली चुणूक दाखवत तब्बल 3 बळी मिळवले आणि सर्वात महत्त्वाचा बळी रोहित शर्माचा त्याने पहिल्या षटकामध्येच मिळवला आणि सामन्याला तिथूनच कलाटणी मिळाली. शेवटपर्यंत मुंबईचा संघ या सामन्यामध्ये कुठेच दिसला नाही आणि अष्टपैलू कामगिरी करणारा जेफ्रा आर्चर या सामन्याचा मानकरी ठरला. राजस्थानच्या विजयाने कोलकाता आणि पंजाबचे आव्हान देखील या ठिकाणी संपुष्टात आले. मुंबईचा संघ जिंकला असता तर पुढे कोलकाता पंजाबचे आव्हान थोडंफार शिल्लक राहिले असते, पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला काहीच वाव नसतो. प्रत्यक्ष मैदानामध्ये जो चांगली कामगिरी करतो तोच पुढे जातो आणि अपयशी ठरणारा संघ हा बाहेर पडतो. त्याचप्रमाणे या वर्षीच्या IPLमध्ये पंजाब संघाने सलग 6 सामने जिंकून अवस्थानी राहणारा संघ ठरलेला होता, पण एका विजयानंतर हा संघ सलग 5-6 पराभव त्यांनी पत्करले आणि शेवटचा साखळी सामना त्यांनी जिंकला, तेही श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावरती. पण इथपर्यंत त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. सलग 6 सामने जिंकून सलग नंतर 5 सामने त्यांनी हार पत्करली, पण शेवटी शेवटचा सामना जिंकला त्यांनी, पण त्यात काहीच फायदा झाला नाही. अवस्थानी राहणारा संघ आता स्पर्धेच्या बाहेर गेला. कोलकाता संघाने पहिले 6 सामने हार पत्करली, पण पुढे सलग ते सामने जिंकले, पण काही फरक पडला नाही. मुंबईचा संघ हारल्याने कोलकाता पंजाबचा संघ स्पर्धेबाहेर पडला आणि राजस्थानचा संघ सरतेशेवटी बाद फेरीत दाखल झालेला आहे. आता नेमकं बाद फेरीमध्ये हा संघ कशी कामगिरी करतो याची माहिती देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देणार. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.